नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा सुद्धा विषय अतिशय इंटरेस्टिंग आहे. माणसाचे तोंड कसे आहे, तोंडाचा आकार कसा आहे, त्यावरून त्याचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व कसे आहे हे कळते. तोंडावरून समोरच्या व्यक्तीचा अंदाज येतो. ते कसे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मंडळी, माणसाचे तोंड हे त्याच्या व्यक्तिमत्वाचे प्रतीक असते. माणसाचा स्वभाव आणि तोंडाचे भाव प्रकटनाची पद्धत लक्षात येते. तोंड बोलण्याचा अवयव असल्याने निरीक्षण केल्यास बऱ्याच गुणदोषांचा अंदाज येतो. व्यक्तीचे ओठ जर पातळ आणि घट्ट मिटलेले असतील तर हे खंबीर स्वभावाचे निदर्शक आहे. ज्याचे तोंड सतत उघडे राहत असते अशा व्यक्ती विषयासक्त असल्याचे लक्षण असते. चांगले, मजबूत आणि सहज हलणारे तोंड हे आदर्श चांगले आरोग्य आणि आरोग्यदायी व्यक्तिमत्व असल्याचे दर्शवते. ज्यांचा वरचा ओठ पातळ आणि खालचा ओठ जाड किंवा पुष्ट असतो अशा व्यक्तींना वादविवादात जास्त रुची असते आणि समोरच्याला माघार घ्यायला लावतात. ज्यांचा वरचा ओठ आखूड असून दात उघडे पडतात अशा व्यक्तींना अडचणींचा सामना करावा लागतो. शिस्तीचा अभाव असतो आणि हे गरिबीचे निदर्शक आहे. तर मंडळी, तोंड हे अतिशय महत्त्वाचे असून त्यामुळे चवीची संवेदना, अन्न खाणे, हसणे, रडणे, चुंबन घेणे, बोलणे, भाव प्रकट करणे या गोष्टी तोंडावरून कळतात. असे तोंडाचे अनेक प्रकार असून त्यापैकी काही महत्त्वाचे प्रकार आपण बघूया. परिपूर्ण तोंड असलेल्या व्यक्तीचे ओठ पुष्ट, टणक, सरळ आणि निश्चित रूपरेषा असलेले असतात. ओठ पुष्ट, गोल असतात. खालचा आणि वरचा ओठ सारखाच असतो. ओठातील काचकळगे रेखीव आणि स्पष्ट असतात. ओठाचे दोन्ही बाजूचे कोपरे सारखे असतात आणि स्पष्ट असतात. तसे पाहिले तर तोंडाचे एकूण 7 मूलभूत आकार असतात. तर काही तोंड हे प्राण्यांच्या प्रकाराशी संबंधित असतात. अशा अपवादात्मक व्यक्ती असतात. समतोल तोंड असणाऱ्या व्यक्तीचे दोन्ही ओठ सारखे असतात. दोन्ही कोपरे बरोबर जुळतात आणि त्यामुळे लगेच दिसून येणारा म्हणजे एक प्रकारचा तोल साधला जातो. अशा तोंडाची व्यक्ती समतोल, स्नेहपूर्ण, उत्सुकता, आकर्षण आणि चांगली संगत स्पष्ट करणारी असते. ते समाजातील जबाबदार व्यक्ती असून जीवनात चांगली प्रतिष्ठा मिळवण्यात यशस्वी होते. या व्यक्ती परिस्थितीशी जुळवून घेणारे असतात. उत्स्फूर्तपणे हास्याचा आनंद लुटतात. त्यांचा स्वभाव आणि आरोग्य चांगले असते. लैंगिक आकर्षण दिसून येते. या व्यक्ती इतरांना व्यवस्थित हँडल करतात. व्यवहार करणे, प्रश्न सोडवणे यांना सहज सोपे वाटते. त्यांचा स्त्रियांबद्दल दृष्टिकोन चांगला असतो. मुलांचे व्यवस्थित पालनपोषण करतात. अशा व्यक्ती धोका देत नाही. ज्या क्षेत्रात काम करतात तेथे आपला प्रभाव पाडतात. ज्यांचे तोंड पातळ व रुंद असते अशा व्यक्ती बहुतेकदा पुढारी असतात. नेतृत्व गुण असतो. त्यांना इतरांवर अधिकार गाजवण्याची आवड असते. अशा तोंडाचे मालक ताठर वृत्तीचे, कडक स्वभावाचे, गर्विष्ठ तसेच निर्णयाबद्दल निश्चयी असतात. बऱ्याचदा काही व्यक्ती उदार आणि शांत स्वभावाच्याही असतात. त्यांची मुले व्यवस्थित वाढलेली आणि कडक शिस्त लावलेली असतात. स्वतःच्या निर्णयावर ठाम असतात. जर हे तोंड मजबूत, पातळ आणि रुंद असेल तर हे गुण अधिक कडक प्रकर्षाने पुढे येतात. अशा व्यक्ती फारशा विषयासक्त नसतात आणि वाढत्या वयाबरोबर शांत होतात. धनुष्याकृती तोंड असलेल्या व्यक्तीचे जर तोंड बघितले तर हे ओठ भरीव आणि गोल असतात. त्यांचे कोपरे खालच्या ओठाच्या वाकण्याच्या पातळीत जुळतात. त्यामुळे अशा व्यक्तीचे तोंड चिडखोर, दुर्मुखलेले आणि असंतुष्ट दिसते. या व्यक्ती स्वयंकेंद्रित तसेच भावरहित असतात. असा व्यक्ती विषयासक्त दिसत असला तरी खाण्यापिण्यामध्ये इंटरेस्ट घेणारा असतो. यांना समाजाची आवड असते. इतरांचा सहवास आवडतो, मात्र मैत्री नको असते. गर्दीमध्ये अलग राहतात. या व्यक्ती मनोरंजक वाटतात. आपली भूमिका उत्तम प्रकारे पार पाडतात. दिवा स्वप्न पाहणारे असतात. त्यांचा तिरसटपणा हा नकारात्मक संबंधांचे कारण होतो. प्रौढ अवस्थेत याचा दृष्टिकोन विशाल होतो. चंद्रकोरीच्या आकाराचे तोंड हे बघितले तर हे कोपऱ्यामध्ये वर वळलेले असते. उत्साही असतात. आनंदी, आशावादी आणि विनोदाची जाण असणाऱ्या व्यक्ती असतात. अशा व्यक्तींच्या सहवासात असणे आनंददायी असते. अशा व्यक्ती चपळ, कडक, कल्पक आणि त्यांना लोकांमध्ये मिसळण्यासाठी आवडते. जनतेत मिसळणे, ह्यात इतरांना आनंद देणे यात त्या यशस्वी होतात. संवेदनशील असतात. लेखक, व्यंगचित्रकार, कलाकार, विनोदी नट म्हणून मोठे होतात. अशा तोंडाची व्यक्ती कंटाळलेली दिसत नाही. मुलांबरोबर आनंद लुटतात. अंगभूत स्मितहास्य इतरांना उल्हासित करतात. असे तोंड असलेल्या स्त्रिया फुलपाखराच्या वृत्तीत असतात, मात्र पुरुष गंभीर असतात. खाली झुकलेले तोंड असणाऱ्या व्यक्ती असंतुष्ट असतात. पुरुषांपेक्षा जास्त स्त्रियांचे तोंड अशा प्रकारचे आढळते. अशा व्यक्ती मागणी करणाऱ्या हावरट असतात. मग ते प्रेम असो, पैसा, मोठेपणा असे काही असू द्या. तोंडावरून भोळसट वाटल्या तरी अधिकार गाजवणाऱ्या ह्या व्यक्ती असतात.
जबाबदारी न स्वीकारणे, हुकूमत गाजवणे यांना आवडते आणि उदासीन असतात. पुढचं लालबुंद तोंड असणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्या सांत्वन करणाऱ्या असतात. अशा तोंडाची व्यक्ती परिपूर्ण स्त्री असते असे मानतात. म्हणजे प्रेमळ, आज्ञाधारक, नाजूक, शांत स्वभावाची असते. तर पुरुष मात्र नेभळट असतात, नेभळट स्वभावाचे असतात. अशा व्यक्ती कला, प्राचीन वस्तू यांचे गुणग्राहक असतात. अशा तोंडाच्या स्त्रिया कमी वयात लग्न करतात, कल्पक, कवी मनाच्या असतात. पुरुष थोडे उशिरा विवाह करताना दिसतात आणि एकटे राहण्याकडे यांचा कल असतो. लहान तोंड असणारे व्यक्ती एकलकोंड्या वृत्तीचे असतात, स्वयंकेंद्रीय असतात. असे तोंड साधारणतः लठ्ठ व्यक्तीमध्ये आढळते. त्यांना खाण्यामध्ये रस घेणारे असतात. यांचे जीवन कल्पनारम्यतेने भरलेले असते. अशा व्यक्ती दूरदर्शी असतात, पाळीव प्राण्यांना अधिक जवळ करतात. या व्यक्ती दुबळ्या वाटत असल्या तरी कडक निर्णय घेण्यास समर्थ असतात. टीका करण्याची किंवा दोष दाखवण्याची, दोष काढण्याची यांची वृत्ती असते. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.